हॅलो नमस्कार सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ। गणपती विसर्जनानंतर अर्थातच अनंत चतुर्दशीनंतर पक्ष 15वडा अर्थातच पितृपक्ष चालू होतो। तर पितृपक्ष हा पूर्वजांना समर्पित वर्षातील 15 दिवस असतात, त्यांना पितृपक्ष असं म्हणतात। पौराणिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की पितृपक्षादरम्यान यमराज आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्त करतात, जेणेकरून ते आपल्या कुटुंबाकडून तर्पण आणि पिंडदान स्वीकारू शकतात। तर यावर्षी पितृपक्ष हा 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत राहील। या पक्षामध्ये पितरांचं स्मरण करून त्यांचं पूजन केलं जातं, म्हणूनच याला पितृपक्ष, काही ठिकाणी श्राद्ध पक्ष किंवा पितृ 15वडा असं सुद्धा म्हटलं जातं। पितृपक्षात ब्राह्मणांच्या भोजनाचे सुद्धा नियम आहेत। तर यंदाच्या 2023 या सालामधील पितृपक्ष हा 29 सप्टेंबर पासून सुरू होतोय आणि 14 ऑक्टोबर 2023ला तो संपेल। 29 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत पितृपक्ष आहे। पितृपक्षामध्ये कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणं किंवा परिधान करणं शास्त्रामध्ये निषिद्ध मानलं गेले। पितरांचं श्राद्ध करताना ब्राह्मणांना अन्नदान केल्याने आपले पित्र प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात। हे पितृपक्षाचं अगदी महत्त्वाचं गोष्ट आणि महत्त्वाचं कारण आहे। गणपती बाप्पाला निरोप देताच पितृपक्ष सुरू होईल, म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष हा सुरू होईल। पितृपक्षात पितरांच्या मृत्यू तिथीला पितरांचं श्राद्ध करण्याची परंपरा आहे। अर्थातच मयत व्यक्ती ज्या तिथीला वारलेली आहे त्या मृत्यूची तारीख माहीत नाही, अशा लोकांचं जे श्राद्ध असतं ते तिथीला करतात आणि ज्यांच्या मृत्यूची तारीख किंवा तिथीही माहीत नाही अशा लोकांचं श्राद्ध हे सर्वपित्री अमावस्याला शेवटच्या दिवशी हे करतात। आता आपण जाणून घेऊया पितृपक्षाच्या सगळ्या तिथी। तर 29 सप्टेंबरला पौर्णिमा श्राद्ध म्हणजेच प्रतिपदा श्राद्ध आहे। पितृपक्षाचा दुसरा दिवस आहे 30 सप्टेंबर द्वितीय श्राद्ध। पितृपक्षाचा तिसरा दिवस आहे 1 ऑक्टोबर तृतीय श्राद्ध। पितृपक्षाचा चौथा दिवस 2 ऑक्टोबर चतुर्थी श्राद्ध। पितृपक्षाचा 5वा दिवस हा 3 ऑक्टोबर पंचमी श्राद्ध। पितृपक्षाचा 6वा दिवस हा 4 ऑक्टोबर षष्ठी श्राद्ध। पितृपक्षाचा 7वा दिवस म्हणजेच 5 ऑक्टोबर सप्तमी श्राद्ध। पितृपक्षाचा 8वा दिवस म्हणजे 6 ऑक्टोबर अष्टमी श्राद्ध। पितृपक्षाचा 9वा दिवस म्हणजे 7 ऑक्टोबर नवमी श्राद्ध। पितृपक्षाचा 10वा दिवस म्हणजे 8 ऑक्टोबर दशमी श्राद्ध। पितृपक्षाचा 11वा दिवस म्हणजे 9 ऑक्टोबर एकादशी श्राद्ध। पितृपक्षाचा 12वा दिवस म्हणजे 10 ऑक्टोबर मघा श्राद्ध। पितृपक्षाचा 11वा दिवस म्हणजे 11 ऑक्टोबर द्वादशी श्राद्ध आणि 12वा दिवस म्हणजे 12 ऑक्टोबर त्रयोदशी श्राद्ध। पितृपक्षाचा 13वा दिवस म्हणजे 13 ऑक्टोबर चतुर्दशी श्राद्ध आणि सर्व पितृ अमावस्या ही 14 ऑक्टोबर शनिवारी आहे। तर पितृपक्षातील सर्व तिथींना विशेष महत्त्व आहे। उदाहरणार्थ ज्या पितरांचा मृत्यू होतो त्या तिथीचं श्राद्ध केलं जातं। द्वितीय तिथीला जर का ज्या लोकांचा मृत्यू झाला असेल तर त्यांचं श्राद्धसुद्धा त्याच तिथीला केलं जातं। नवमी तिथीला ज्यांचं निधन झालं त्याचं श्राद्धसुद्धा पितृपक्षातील नवमी तिथीला हे केलं जातं। पितृपक्षाच्या काळात ब्राह्मणाला आपल्या घरी आदराने बोलवून त्यांना भोजन द्यायचं असतं। ब्राह्मणांना जेवण देण्यापूर्वी कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अन्नग्रहण आपण करायचं नसतं, कारण त्या दिवशी पितृ आपल्या घरामध्ये जेवायला येतात। ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर गाय, कुत्र, कावळा यांना जेव घाला। श्राद्ध दुपारी 12 ते 12:30 या वेळेत श्राद्धाचा नैवेद्य असतो तो दाखवायचा असतो असं शास्त्रामध्ये सांगितलंय। ब्राह्मणांच्या मदतीनं मंत्रोच्चार करून श्राद्ध सुरू करा आणि नंतर पाण्यानं त्याचं तर्पण करायचे। त्यानंतर पितरांचं ध्यान करून स्मरण करून त्यांना अन्नग्रहण करण्याची प्रार्थना करायची। पितृपक्षामध्ये कावळ्याला का महत्त्व आहे किंवा कावळ्यालाच हा नैवेद्य का अर्पण करतात ह्या बाबतीतले आणखीन काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत। तर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना
श्री स्वामी समर्थ.